तर बघू शकताय आज आहे फेब्रुवारीची 14 तारीख आहे. बघू शकताय फेब्रुवारीची आज. तर आज आपण आपल्या झाडातला फीडिंग देणार आहे. फीडिंगमध्ये आपण आज काय काय देणार आहे ते बघून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमचं आपल्या ब्लॉगवर स्वागत आहे. सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलवर सक्षम तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण कढीपत्त्याच्या झाडाला खत म्हणजे त्याची ग्रोथ हे वाढण्यासाठी खत काय टाकायचं आणि त्याची कटिंग ही करणार आहे आपण. प्रूनिंग पण बघू शकताय, फांद्या केवढे फुटलेले आहेत म्हणून आपण त्याची प्रूनिंग पण करणार आहे. इथनं फुटलेलं पण आहे आपलं झाड. इतकं मी इथनं हे झाड सगळं कापून टाकणार आहे का तर मला जास्त फांद्या मिळाव्यात म्हणून. तर फिडिंगसाठी आपण आता घेतलेलं आहे बघू शकताय 40% आपलं वर्मी कंपोस्ट घेतलेलं आहे. हे 2 चम्मच आपलं बोन मिल आहे. अर्धा चमचा आपण फंगीसाईड घेतलेला आहे. तर असे आपल्याला फिडिंगसाठी घ्यायचं आहे. माझा हा 15 इंचच्या म्हणजे 20 लिटरच्या वरची बादली आहे. तर आता आपण ह्याच्यातली माती पहिली सर्वप्रथम काढून घेऊयात आणि मग खत कसं टाकायचं मी तुम्हाला ते दाखवतो. तर खुरपी आपल्याकडं अशी खुरपी टूल पाहिजे आपल्याकडं. ती खुरपी घेऊन अशी आपल्याला सगळी माती उकरून घ्यायची आहे बघू शकताय. तर याच्यामध्ये असं मी उकरून घेतलेलं आहे. तरी आपल्याला एका भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे बघू शकताय. ह्याच्या साईडला आपलं ते जरा बघू शकता हे ह्याची पण ग्रोथ खूप चांगली झालेली आहे. ह्याला पण खत तेवढंच मिळतं हे बघू शकताय. हे आपलं पर्पल हार्टचं प्लांट आहे. तर हे आपण थोडी आपली माती सगळी ना अशी खाली पाडून घेऊया. ते बघू शकता इथं मी हे असंच इकडनं साईडने सगळं काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी अर्धी पूर्ण माती ही काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला खत टाकायचं आहे. खत टाकण्यापूर्वी आपण हे खत सगळं जे आहे मिक्स करून घेऊया सगळं खत. तर बघू शकताय मिक्स आता मी हे करून घेतलेलं आहे. तर हे असं एक मुठ्ठी घेऊन मी असं आपल्या हे झाडामध्ये टाकणार आहे बघू शकताय. तर मी असं घेऊन टाकणार आहे बघू शकताय हे पूर्णपणे असं. तर असं टाकून मी घेतलेलं आहे बघू शकताय. बघू शकता हे असं टाकून झाल्यानंतर आता आपल्याला ही आपली जी माती आहे ती परत अशी घेऊन सर्वपणे ही अशी टाकून द्यायची आहे बघू शकता. माती आपली लालच आहे. मी कालच ह्याच्यामध्ये फर्टिलायझर टाकलं होतं. तर अशी ही माती सर्व घेऊन आपल्याला ही फिल करून घ्यायची आहे. जेवढी घेतलेली माती काढलेली बघू शकताय. तर अशी प्रकारे मी सर्व माती आता भरून घेतो आणि मग तुम्हाला मी दाखवतो बघू शकताय. आपलं हे झाड आहे 2 ते 3 वर्षाचं आहे. 2 ते 3 वर्षाचं आपलं हे जे काही झाड आहे कढीपत्त्याचं मी बियापासूनच लावलं होतं. हे झाड आमच्या गावाला गेलो होतं, तिकडनं मी बिया आणलेल्या नसरापूरच्या तिकडनं मावशीच्या गावाकडनं आणलेल्या बिया. तर त्याच या बियापासून उगवलेलं झाड आहे. इतकी माझी मेहनत आहे याच्यावरनं काय सांगू तुम्हाला. इतकं मी ह्याला जपलंय बघू शकताय. ही अशी आपली कुंडी सर्व फिल झालेली आहे. ह्याच्यामध्ये पाणी वतायचं आहे अजून आपल्याला. तर थोडी अजून आपल्याला ह्याच्यात माती भरायची आहे. ते मी सगळं ह्याच्यामध्ये भरतो आणि मग मी तुम्हाला नंतर दाखवतो बघू शकताय. कटिंग ही आपल्याला करायची आहे आज आपल्या झाडाची बघू शकताय. प्रोनिंग ही मी करणार आहे बघू शकताय. ही अशी आपली माती आहे. मी ह्याच्यात टाकतो सगळी माती आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही इथपर्यंत आता व्हिडिओ बघत आहात तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एक लाईक केल्याने मला खूप चांगलं वाटणार आहे की मलाही असं वाटेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकताय सक्षम गार्डनिंग ब्लॉग हे आपल्या चॅनलचं पेजचं नाव आहे बघू शकताय. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. तर हे तुम्ही काळं पाणी जे बघताय ते आहे आपलं फर्टिलायझर दुसरं. तर हे मी 1 आणि अर्धा लिटर म्हणजे 1.5 लिटर हे पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 4 टीस्पून म्हणजे 4 ग्राम
ह्युमिक ॲसिड टाकलेलं आहे. ह्युमिक ॲसिड टाकल्याने काय होतं, आपल्या झाडाला कीड रोग लागत नाही आणि त्याची रूट स्ट्रक्चर जे आहे ते चांगलं व्हायला मदत होते. म्हणून आपण ह्युमिक ॲसिड कधीही कोणत्याही झाडाला फर्टिलायझर टाकायचं असलं तर आपण ह्युमिक ॲसिड वापरतो. तर आता हे पूर्ण मी हलवून घेतो. तर बघू शकता ह्युमिक ॲसिड आणि हलवून घेतलं आहे सगळं. तर हे असं पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे. आता मी ह्युमिक ॲसिड हलवून घेतलं आहे. आपल्याला झाडाला टाकायचं आहे. ह्युमिक ॲसिड आपण ओतून घेत आहे, बघू शकताय झाडामध्ये. सगळीकडनं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. असं मी सगळीकडनं याला ह्युमिक ॲसिड टाकून घेतलेलं आहे, बघू शकताय. तरी मी थोडंसं राहिलेलं ठेवत आहे, थोडंसं राहिले खाली आपल्याला तुळशीला टाकायचं आहे म्हणून मी थोडंसं राहिलेलं ठेवून देतो ह्युमिक ॲसिड. बघू शकता ह्युमिक ॲसिड मी टाकल्या खालनं पाणी ड्रेन आउटच झालं पाहिजे. बघू शकता खालनं पाणी आपलं ड्रेन आउट झालेलं आहे. आता आपल्याला एक काम करायचं आहे अजून, आपल्या झाडाची कटिंग. तर आता बघू शकता हे इथलं झाड आहे, तर मी ह्याची हाईट इतकीच हाईट ही जी आहे झाडाची आपण हाईट इतकीच ठेवत आहे. तर आता आपण त्याला तोडून टाकत आहे. बघू शकताय मी झाड इथनं असं ट्रेन करत आहे, बघू शकताय. इतकीच मला झाडाची हाईट ठेवायची आहे, बघू शकता. शार्प कटरने मीच हे कापत आहे, बघू शकताय. तर हे इथनं आपल्याला एवढी हाईट ठेवायची आहे याची. तर आता इथे 1 2 3 4 अशी नोडायचे ठेवूनच आपण इथनं हे कापत आहे, बघू शकता. इथनं बघू शकताय मी इथं हे तिन्हीच्या तिन्ही कापून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला ह्युमिक ॲसिड लावायचं आहे. आपल्या ह्युमिक ॲसिडमध्ये आपल्याला ह्याला फंगिसाईड पावडर जी आपल्याला असती मिळालेली, मी आत्ता जी फंगिसाईड पावडर वापरली ती फंगिसाईड पावडर आपल्याला त्याला लावायची आहे. तर आता मी लावून घेण्यासाठी थोडंसं पेस्ट बनवणार आहे त्याचं, बघू शकता इथंच. तर त्याची पेस्ट बनवण्यासाठी आपण थोडंसं पाणी इथलंच घेऊन वापरून यात तर हे बघू शकता इथं हे तर माझ्याबरोबर कसं व्हिडिओ बनवायला कोण नसतंय म्हणून मी एकटाच व्हिडिओ बनवतो. आता हे बघू शकताय हे असं काही बनवून घेतलेलं आहे. आणि हे ह्युमिक ॲसिड हे पाणी जे आहे आपण आता ह्याला लावून घेऊयात. तर हे बघू शकता आता मी हे असं लावून घेतलेलं आहे सगळं. तुम्ही याचं पाणी मुळ्यात जरी टाकलं तरी चालेल, पण आता मी मुळ्यात नाही टाकणार, कारण की आपण हे जी हाईट इतकीच ठेवलेली आहे. बघू शकता 3 ते 4 फुटावर मला 3 फांद्या मिळल्या होत्या आधी. इथं कटिंग जेव्हा मी पिंचिंग केली होती झाडाची तेव्हा मला इथं 3 फांद्या मिळल्या होत्या, म्हणून मी इथनंच कापलं. का माहिती, मी आधी वरून कापायचो ना तर ते ना फुटत नव्हते फांद्या. बघू शकता हे बघा, हा का मी वरनं कापायचो ना अशा तर 2-2च फांद्या फुटायच्या परत, त्याला एकच फांदी आपल्याला तिथनं मिळत होती. म्हणून मी वाढण्यासाठी जे काय आहे ते आत्ताच इथनं हे मी जे आहे ते कापून टाकलेलं आहे. बघू शकता ह्या फांदीला मला पण 2-2च फांद्या कढीपत्त्याच्या मिळल्या होत्या, बघू शकता. तर हा कढीपत्ता आपल्याला आता हार्वेस्ट झालेला आहे. आपल्या घरामध्ये वापरण्यासारखा हा कढीपत्ता झालेला आहे, बघू शकताय. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपल्या एका कुंडीमध्ये कढीपत्त्याचं झाड लावायला विसरू नका. कढीपत्त्याची माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सक्षम गार्डनिंग ब्लॉग हे चॅनलचं आपले नाव आहे, कारण की तुम्ही सर्व ब्लॉग बघता पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरता, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. बघू शकताय फुटल्यानंतरही मी तुम्हाला ग्रोथ दाखवेन, ह्याची ग्रोथ कशी झाली आहे ती पण मी तुम्हाला दाखवेनच. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. फरवरी-मार्चमध्येच ह्याची कटिंग केली तर तुम्हाला समर सीझनमध्ये खूप कढीपत्ता खायला म्हणजे आपल्याला पानं कढीपत्त्याची भेटतील.
आणि आत्ता कापल्यानंतर आपल्याला येणार ह्याचे बिया पण मिळतील. म्हणून लवकरात लवकर हे काम तुम्ही परमनंट जे आपले प्लांट आहेत त्याच्यावर हे सगळं काम करून घ्यायचं आहे आपल्याला लवकरात लवकर. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो. आपला हा खूप मोठा ब्लॉग झालेला आहे, म्हणून मी वेळ न करता आपला हा ब्लॉग इथे समाप्त करून घेत आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, हे मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आहे. लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बघू शकता आता इथंच मी थांबतो. कसा वाटला व्हिडिओ ते पण मला सांगा. धन्यवाद. बाय.